प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचा झंझावात. अर्जुन खोतकरांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचा थाटात शुभारंभ. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये लक्कडकोट परिसरात शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते भव्य प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मतदारांचा आणि स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्यानं शिवसेनेनं या प्रभागात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे. लक्कडकोट भागातील या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन करून आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रभाग क्रमांक 1 मधील 5ही उमेदवारांना सोबत घेऊन परिसरात भव्य पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. ठिकठिकाणी नागरिकांनी खोतकर यांचं स्वागत केलं तर तरुणांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अर्जुन खोतकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, राज्यातील लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनता खुश आहे. नगर विकास खाते शिवसेनेकडे असल्यानं आणि मी स्वतः आमदार म्हणून स्थायिक प्रश्नांची जाण ठेवत असल्यानं जालना महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास आम्हीच करू शकतो. प्रभाग क्रमांक 1 मधील 5ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील आणि जालन्याचा पुढचा महापौर सुद्धा शिवसेनेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेच्या प्रचार रॅलीमध्ये लक्कडकोट आणि परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांवर मते मागण्यांवर भर देण्यात आले. 5ही उमेदवारांची एकजूट आणि डोअर टू डोअर भेटीगाठी घेण्यात आल्या. आज तुम्ही प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आहात, कशा पद्धतीचा उत्साह आहे आणि शिवसेनेला कशा पद्धतीचा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय? हे तुम्ही बघताय तुमच्या डोळ्याने की आज सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरतोय. जनतेने, माझ्या माहितीप्रमाणे जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि जनतेला विकास प्रिय आहे आणि विकासाचा वादा जनतेशी केलेला आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे. एका वर्षामध्ये आम्ही 500 कोटी रुपये या ठिकाणी विकासासाठी आणलेले आहेत. त्यामुळं लोकांचा विश्वास माझ्यावरती आहे. लोक शिवसेनेला मतदान करतील. मुख्यमंत्र्यांची काल या ठिकाणी सभा झाली आणि जालना महानगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यात आहे अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केले. हो, त्यात वावगं काय? जो तो पक्षाचा माझे नेते येतील, माझे नेते काय म्हणतील ते आल्याने त्यांच्या ताब्यात द्या महापालिका, हे म्हणणं त्यात मी काही गैरसमजत नाही. सत्ता राज्यात सत्ता त्यांची, केंद्रात सत्ता त्यांची, महापालिकेचा विकास पण आम्हीच करू शकतो अशा पद्धतीचं. अरे, नगर विकास खाता माझ्याकडे आहे, आमच्याकडे आहे, इथं आमदार मी आहे, सर्व आम्ही आहोत आणि त्यामुळे काय नगर विकास खात्याशिवाय विकास होऊ शकत नाही. आणि लाडक्या बहिणीचं पूर्णपणे समर्थन शिवसेनेला आहे, एकनाथजी शिंदेला आहे आणि शिवसेनेला आहे. तुम्ही देखील मैदानात उतरलेले आहात आणि तुम्ही प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतायत, मतदारांना आवाहन करताय, कसा रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स बघताय तुम्ही सारी, आता किती सुंदरपणे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि हा 1 नंबर प्रभाग आहे. 1 नंबर प्रभागामध्ये शिवसेनेचं काही नाही असे म्हणणार नाही. हे जरा डोळे उघडे करून बघाव काय आहे आमचं. जालन्याचा महापौर जे आहे ते भाजपवर आणि प्रतिजाई सुलस करणारे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. तुम्हाला 16 तारखेला कळेल की महापौर हा शिवसेनेचा झालेला दिसेल तुम्हाला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिक म्हणतात की आबा कोण उतरत नाही, त्याचा फायदा तुम्हाला होईल का? नाही, आम्ही कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी इथं उभा नाहीत. आम्ही शिवसेने विजयी करण्यासाठी आलेलो आहेत. सवाना लखलाबाई, आम्ही बहुमताने विजय होणार आहेत. थँक्यू.